बाबा महाराजांनी आपल्या पुढे जिवंतपणे उभं केलं आमचा बाप. जे देवाला जमत नाही असं म्हणतात ते आमच्या बापाला जमतं. देव देव पाहतो याच्या नशिबात आहे का नाही, तर याला आपण श्रीमंत करू असं देव म्हणतात. पण आमचा बाप आमच्या पोराला एका सेकंदात श्रीमंत करतो, त्याला बाप म्हणतात. आणि तो बाप आमचा आज या वयात आमच्यातून निघून गेला. 2 वेळेच्या जेवणाची सोय करणारी आमची आई असते आणि आयुष्यभराची भाकर कमवून ठेवणारा आमचा बाप असतो. बापाची फक्त भूमिका आमच्या लोक लक्षात येत नाही. आई आमची जास्त जवळ असते. आई जरी जवळ असते पण बापाचं जे प्रेम असतं हे अदृश्य प्रेम असतं. आणि ते अदृश्य प्रेम करणारे बाबा आमचे आज आपल्यातून निघून गेले. बापूराव बाबा, मुलगा माधव, शंकर, दिलीप, संभाजी, सुसंस्कृत पोरं. महाराज, पैसा या जगात भरपूर मिळतो, इस्टेट मिळते, पण आशीर्वाद कोणाचा मिळत नाही. आणि आशीर्वाद असल्याशिवाय एवढे मोठे पोरही होत नाही. आणि एवढे चांगला आशीर्वाद ज्यांच्या पाठीमागे होता, परमेश्वर पांडुरंग परमात्मा यांना सद्गती देव. दिलीपराव, संभाजी, माधव, शंकर यांचे हे भाऊ उत्तरोत्तर प्रगती करो त्यांच्या आशीर्वादाने, अशी पूर्ण श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने बाबांना अर्पण करतो आणि मी थांबतो. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आज बापू काका आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. या खरात परिवारावर जो दुःखाचा डोंगर या ठिकाणी झालेला आहे, त्या दुःखातून परमेश्वर त्यांना दुःख पेलून देण्याची या ठिकाणी शक्ती देवो. तसेच आता आपल्या समोर या ठिकाणी सुनील महाराज पवार आश्विकर यांचं या ठिकाणी प्रवचन खूप छान पद्धतीने त्यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे. आणि या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची एक शक्ती देण्याचं त्यांनी एक चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. तरी सर्व उपस्थितांना या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी काकांना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली वाहून मी या खरात परिवाराचा एक सदस्यच आहे. आमचे माधव भाऊ, मोठे बंधू, तसेच दिलीप भाऊ, शंकर भाऊ, तसेच संभाजी, तसेच त्यांच्या 3 बहिणी, असा हा सुने नातवंड असा खूप असा भरगच्च परिवार आहे. आणि महाराजांचं मी भाषण आपले शांताराम भाऊ आयरे यांच्या आत्याच्या या दशक्रिया विधीच्या दिवशी ऐकलं. खूप छान असं त्या ठिकाणी प्रवचन बाबांनी त्यावेळेस केलेलं होतं. पुनश्च एकदा मी सर्वांचं या ठिकाणी